नमस्कार मित्रांनो, एम एस चॅप्टर जी के या चॅनलवर आपले स्वागत आहे। चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मानसशास्त्र याविषयी प्रश्न उत्तरे। प्रश्न क्रमांक 1, 1879 मध्ये जर्मनीमध्ये मानसशास्त्राची पहिली शाळा कोणी सुरू केली? ऑप्शन आहे ए थॉर्नडाईक, बी विल्यम वूड, सी मेंडल। प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी विल्यम वूड। प्रश्न क्रमांक 2, अभिजात अभिसंधान पद्धतीचे जनक डॅश डॅश आहेत? आपले ऑप्शन आहेत ए आसुबेल, बी पॉलव, सी स्किनर। उत्तर आहे बी पॉलव। प्रश्न क्रमांक 3, कल्पना ही माणसाच्या डॅश डॅश अलौकिक देणगी आहे? आपले ऑप्शन आहेत ए भावनेची, बी शरीराची, सी बुद्धीची। प्रश्नाचे उत्तर आहे सी बुद्धीची। प्रश्न क्रमांक 4, साधक अभिसंधान कोणाची उपपत्ती आहे? ऑप्शन आहे ए स्किनर, बी थॉर्नडाईक, सी आसुबेल। प्रश्नाचे उत्तर आहे ए स्किनर। प्रश्न क्रमांक 5, कुमारावस्थेतील मुलं बौद्धिकदृष्ट्या खूपच डॅश डॅश असतात? आपले पर्याय आहेत ए साधारण, बी परिपक्व, सी अपरिपक्व। प्रश्नाचे उत्तर बघा बी परिपक्व। प्रश्न क्रमांक 6, डॅश डॅश हा द्विघटक उपपत्तीचा जनक आहे? ऑप्शन आहे ए बीने, बी मेंडल, सी स्पिअरमन। प्रश्नाचे उत्तर आहे सी स्पिअरमन। प्रश्न क्रमांक 7, बालकाचा सामाजिक विकास होण्यासाठी डॅश डॅश ही गोष्ट महत्त्वाची? आपले पर्याय आहेत ए घर, बी शाळा, सी मंदिर। प्रश्नाचे उत्तर आहे ए घर। प्रश्न क्रमांक 8, आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? ऑप्शन आहे ए प्लेटो, बी ॲरिस्टॉटल, सी रॉय। प्रश्नाचे उत्तर बघा बी ॲरिस्टॉटल। प्रश्न क्रमांक 9, मानसिक वय ही संकल्पना डॅश डॅश या मानसशास्त्राने मांडली? ऑप्शन आहे ए बीने, बी मेंडल, सी थॉर्नडाईक। प्रश्नाचे उत्तर आहे ए बीने। प्रश्न क्रमांक 10, स्किनर यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केले? आपले पर्याय आहेत ए मांजर, बी कुत्रा, सी कबूतर। प्रश्नाचे उत्तर आहे सी कबूतर। प्रश्न क्रमांक 11, कुटुंब ही शिक्षण देणारी कोणती संस्था आहे? ऑप्शन आहे ए प्रत्यक्ष, बी अनौपचारिक, सी औपचारिक। प्रश्नाचे उत्तर आहे बी अनौपचारिक। प्रश्न क्रमांक 12, आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोण? ऑप्शन आहे ए रूसो, बी हबार्ट, सी विल्यम जेम्स। प्रश्नाचे उत्तर आहे सी विल्यम जेम्स। प्रश्न क्रमांक 13, भौतिक विकास सिद्धांत कोणी मांडला? आपले पर्याय आहेत ए कोहलबर्ग, बी पियाजे, सी बीने। प्रश्नाचे उत्तर आहे ए कोहलबर्ग। प्रश्न क्रमांक 14, डॅश डॅश ही समाजाची छोटीशी प्रतिकृती आहे? आपले पर्याय आहेत ए अध्यापन, बी व्याख्यान, सी अध्ययन। प्रश्नाचे उत्तर आहे सी अध्ययन। प्रश्न क्रमांक 15, आपल्या व्यक्तिमत्वाचे अप्रत्यक्ष रूप म्हणजे काय? आपले ऑप्शन आहेत ए अभिरुची, बी कल्पना, सी अवधान।
प्रश्नाचे उत्तर आहे ए अभिरुची. प्रश्न क्रमांक 16. प्रभुत्व अध्ययन उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली. ऑप्शन आहे ए स्किनर, बी डॉक्टर ब्लूम, सी ब्रुनर. प्रश्नाचे उत्तर आहे बी डॉक्टर ब्लूम. प्रश्न क्रमांक 17. ज्ञानाबरोबर डॅश डॅश असल्याने अध्यापन चांगले होते. ऑप्शन आहे ए शांतता, बी प्रतिसाद, सी कल्पकता. प्रश्नाचे उत्तर आहे सी कल्पकता. प्रश्न क्रमांक 18. सामान्याकडून विशेषाकडे हे अध्यापनाचे डॅश डॅश आहे. आपले पर्याय आहेत ए नियम, बी सूत्र, सी तत्व. प्रश्नाचे उत्तर आहे बी सूत्र. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.